खरंच आपण एखाद्या वेळेस मन लावून ढोकळा तयार करतो आणि त्यामध्ये जर का ढोकळा असा बनून तयार झाला तर बोलायचंच काम नाही. तर तुमच्यासोबत सुद्धा असं कधी झालं आहे का? ढोकळ्याचं पीठ चांगले भिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला इनो किंवा सोड्याचा वापर करायचा असतो, तर मला यामध्ये इनो किंवा सोडा टाकण्याची आठवणच नाही. त्यामुळे येथे माझा ढोकळा हा असा बनून तयार झाला आहे. तर या बिघडलेल्या ढोकळ्याला आता आपण असंच तर नाही टाकून देऊ शकत, म्हणून आपण याची एक रेसिपी तयार करून घेऊया. तर येथे तेल चांगलं गरम करून सोनेरी रंगावरती येथे मी ढोकळा तळून घेतला आहे. तर या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मी एक चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तर हातात येईल तेवढा 1 मूठ मी पुदिना घेतला आहे, 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. त्याचबरोबर थोडा कोथिंबीर आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी न टाकता आपल्याला सुरुवातीला हे असंच फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 3 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून हे परत फिरवून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेल्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता.